दुःखद बातमी, इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे निवर्तले। शिव इतिहास अभ्यासातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरपलंय, तर त्यांनी शिव इतिहासाचा सखोल अभ्यास करून तो जगासमोर मांडला होता। छत्रपती शिवरायांबद्दलचा खोटा इतिहास खोडून काढला होता। शिव इतिहास अभ्यासकातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हे आता हरपलंय। इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास आणि या इतिहासातील अनेक चुकीच्या गोष्टी त्यांनी खोडून काढल्या। खोटा इतिहास पुसत खरा इतिहास जगासमोर आणला, असे इतिहासकार निवर्तलेत। तर त्यांनी अनेक भाषेत इतिहास जगासमोर मांडलेला आहे। संशोधक श्री गजाननराव मेहेंदळे यांचं निधन झालं। हा इतिहास क्षेत्राला फार मोठा धक्का आहे, कारण गजाननरावांचं शिवचरित्र त्यांनी जे लिहिलं आहे ते एक त्यांनी जगाला एक अतुलनीय भेट दिली आहे। म्हणजे शिवाजी ॲज टाइम्स हे इंग्रजीतलं पुस्तक आज हे जगात प्रमाण मानलं जातं, आणि याला कारण असं आहे की त्यांनी कुठलीही बखर किंवा कुठलीही दंतकथा प्रमाण न मानता केवळ कागदपत्रांच्या आधारे आपलं शिवचरित्र सिद्ध केलं। त्याच्यासाठी ते अनेक भाषा शिकले आणि मूळ कागदपत्रांचा अभ्यास त्यांनी स्वतः केला, त्याचं भाषांतर केलं, आणि एवढी मेहनत घेऊन त्यांनी जे चरित्र सिद्ध केलं त्याला कुठेही तोड नाही आहे। अर्थात ह्या इतिहास प्रेमाची, कारण त्यांनी इतिहास हा जो खरा आहे तोच मांडावा या भूमिकेतून लेखन लिहिलं, तर त्याच्यामुळे सामाजिक त्या काळातल्या काही राजकीय संघटनांनी त्यांना विरोधही केला असेल, पण त्यांनी तो विरोध कुठेही न जुमानता आपलं काम चालू ठेवलं। आणि मला वाटतं असे परखड इतिहास संशोधक आता काही फार उरलेले नाही आहेत, आणि त्या दृष्टीने मला वाटतं हे खूप मोठं आपल्या इतिहास क्षेत्राचं मोठं नुकसान आहे। काल ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री गजाननराव मेहेंदळे यांचं निधन झालं। हा इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे निवर्तले आणि आता या प्रतिक्रिया येत आहेत। एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरपलेला आहे। छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांनी जगासमोर आणला होता। त्यांचा जन्म 19 डिसेंबर 1947 रोजी झाला। मेहेंदळेंना फारसी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन भाषा अवगत होत्या। मोडी लिपीवर मेहेंदळेंनी प्रभुत्व मिळवलं। पुणे विद्यापीठातून संरक्षण आणि सामरिक शास्त्र विषयात MA केलं। वयाच्या 24व्या वर्षी पत्रकारितेला सुरुवात केली। पाकिस्तानच्या सीमेवर 1971च्या युद्धात पत्रकारिता केली। मेहेंदळेंची शिवचरित्रावरील अधिकारवाणी सर्वमान्य आहे। टिपू सुलतानाच्या खोट्या कहाण्या त्यांनी खोडून काढल्या। पुराव्यासह शिवरायांबाबतचा अपप्रचार हाणून पाडला। मराठ्यांचे आरमार आणि शिवरायाचे सेवक ही ग्रंथ संपदा लक्षवेधी।